अंबाजोगाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे। नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी असल्याने अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहेत। दोन नेत्यांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक निष्ठावंत उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यात खदखद आहे। अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व अजित पवार दोन्ही गटाने एकत्र येऊन आघाडी केली आहे। वार्ड क्रमांक 11 मधून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल गवळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने आघाडीमध्ये या जागेवर बरेच मंथन झाले, मात्र तडजोड होऊ शकली नाही। त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये या वार्डात शरद पवार गटातर्फे ॲडव्होकेट इस्माईल गवळी चौधरी निवडणूक लढवत आहेत। त्यांनी वार्डात दररोज जनसंवाद दौरा सुरू केला आहे। नागरिकांना त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समजते। ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांना वार्ड क्रमांक 11 मधून वाढता प्रतिसाद मिळण्याचे कारण काय, असा अनेक मतदारांना आम्ही सवाल केला असता अनेकांच्या मते ॲडव्होकेट इस्माईल गवळी चौधरी सुशिक्षित प्रसिद्ध वकील आहेत। ते सतत गोरगरिबावर अन्याय होत असेल तिथे धावून येतात, गोरगरिबाच्या पाठीशी ते उभा टाकतात, अन्यायाच्या विरुद्ध ते सतत लढत असतात। त्यांनी अनेक वेळा गरिबासाठी प्रशासनासोबत संघर्ष केला, हे आम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे। त्यांनी स्वतःला यासाठी त्रास सहन केला, मात्र त्या अन्याय पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही। उद्या नगर परिषदेत ॲडव्होकेट इस्माईल गवळी सारखा वकील निवडून गेला तर गोरगरिबांना संघर्ष करून न्याय मिळवून देईल याचा विश्वास आम्हा मतदारांना नक्की आहे। त्यामुळे ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांना या वार्ड क्रमांक 11 मध्ये मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने सध्या ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांची प्रतिमा वार्डामध्ये स्वच्छ असल्याने ते सर्व समावेशक मतदाराचे प्रथम क्रम पसंतीचे उमेदवार ठरू लागले आहेत। आता पाहूया 2 तारखेच्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भात सकारात्मक निकाल लागेल अशी ही अपेक्षा स्वतः मतदारांनी व्यक्त केली आहे।